सगळ्यांचं आकर्षण आहे ना, पुऱ्या जिल्ह्याचं आकर्षण आहे. तर मित्रांनो एकदम सुंदर नियोजन, 4 ते 5 क्रेन असत. तर मित्रांनो लोकांची इतकी गर्दी आहे ना की त्यांना मित्रांनो कोकणात पांडवकालीन मंदिरं तुम्ही बरीच बघितली असताल्या आणि आज आम्ही इलो बरोबर सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावात आणि इकडे पण एक पांडवकालीन मंदिर आहे आणि त्या मंदिराचं आज जीर्णोद्धार आहे. तर मित्रांनो या मंदिराची सुरुवात पांडवांनी केलेली आणि रात्रीत एका देऊळ बांधूचा होता, पण सकाळी कोंबडा हरवल्यामुळे देऊळ मित्रांनो अर्धस्थितीत बांधकाम झाला आणि त्याच्यानंतर पांडव वेचून गेले आणि आता इकडे निव्वळ योगायोग इलो हा आणि मंदिर बांधूचं काम चालू आहे जीर्णोद्धाराचा. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत. माझ्या मित्रांनो मार्ग युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतं. तर मित्रांनो आता मी इले बरोबर सरमळेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावात आणि इकडे मंदिराचं जीर्णोद्धार चालू आहे आणि एका रात्रीचा देऊळ बांधूचा आहे. तर मगाशी आम्ही जरा बरोबर टायमिंगला गेलो, तर आता पुढे बघूया एका रात्री जसं देऊळ बांधूचा आहे. तर पूर्ण इंटरेस्टिंग व्हिडिओ होतो, नक्की बघा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता जाऊया तिकडे, परागदादा पण सोबत असा आणि खूप धमाल येतात आणि खूप रिपोर्टर वगैरे असत. आणि या मंदिर मित्रांनो एका रात्रीत बांधूचा आणि काळोख पडल्यानंतर आणि सकाळी उजवाडाच्या अगोदर या मंदिर पूर्ण जावं आहे. त्यासाठी बरीच मंडळी हैसर जमलेले असत, गवंडी क्षेत्रावरती काम करणारे आणि बरेच गावकरी मंडळी आणि सिंधुदुर्ग आणि गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक संपूर्ण गावातून, संपूर्ण जिल्ह्यातून इकडे सगळे पर्यटक वगैरे इल्ले असं बघूसाठी ही खास, कारण हे परत होणारे क्षण नाही असं. तर मित्रांनो चला जाऊया तिकडे आणि बघूया काय काय आता सध्या चालू असं. आता
सगळ्यांचं आकर्षण आहे ना, पुऱ्या जिल्ह्याचं आकर्षण आहे. हे दुसरं आहे, दुसरं माहीत आलं ते बोला रे. जोरदार टाळ्या वाजवून यांना या ठिकाणी स्टेजवर उपस्थित राहायचं आहे आणि कृपया सर्वांनी सहकार्य करायचं. त्यांच्या बाजूला थांबा. माहीर आहे त्यांच्याकडे. महादेव. तर मित्रांनो, लोकांची इतकी गर्दी आहे ना की त्यांना काम पण करताना प्रॉब्लेम जातात. त्याला रशी वगैरे बांधल्याने तर कामात अडथळे होतो ना. एकदम जल्लोषाचं वातावरण हा. पावित्र्य जपलं अक्षर पावणारा जो आपला शपथनामा आहे तो सर्वांना सुख समृद्धी आरोग्य देईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई, लाख लाख धन्यवाद आपले. संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी मित्रांनो हे लागणारे बघा प्रत्येक पार्ट असं मित्रांनो सेपरेट मंदिरासाठी. आणि इकडे फरशी वगैरे कटिंग करून सगळं ठेवल्याने खांब वगैरे. इकडे पण बघू शकता लॉक सिस्टीम मध्ये सगळं देऊळचा नंतर पुढचं बांधकाम वगैरे होताला. मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 7:45 आणि जे पार्ट असत ना बाजू ठेवलेले एक एक उचलून आता साध्यामध्ये बसवून मित्रांनो पहिलो खांब उचलूचो आता सध्या क्रेन वगैरे इकडे येतली. तर वाजल्यात बरोबर 7:54. इकडे बेल्ट वगैरे लावून ठेवले. तर मित्रांनो, एकदम सुंदर नियोजन. 4 ते 5 क्रेन असत आणि JCB आणि त्या सहाय्याने संपूर्ण आता काम सुरू झाला. रात्रीच्या वाजल्या बरोबर 8. कोमोबाबाच्या आधी म्हणजे सकाळी 5 वाजताच्या अगोदर त्या बांधकाम करूचा. तर प्रत्येक जण उत्सुक आहे आणि ग्रामस्थ पण उत्सुक आहे. आणि या कार्यक्रमासाठी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र ऑल ओव्हर सगळीकडसून भाविक भक्तीगण निघलेले असत. तर आता बघूया खांब वगैरे बसवचं काम चालू जातं थोड्याच वेळात.
आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती भाविक भक्तगण असतात ते. मी असं जरा उंच भागात दिला इकडे दाखवण्यासाठी तुमका. सर्वविघ्न हरस्मै गणाधिपतये नमो नमः. सर्वांनी जरा जोरदार जर आपण दिले नाही घोषणा तर बरोबर सर्व नगरी डोकून जाईल. एकदा जोरदार सर्वांनी एकदा जोरदार परत एकदा हरे हरे नमो नमः. जयंती मंगलाकाली काली कपालिनी पहिली खांब त्याच्यावरती लॉक सिस्टीम आहे. राकेश जावळे कृपया जरा सगळे बाहेर तर मित्रांनो सर्वांसाठी आता महाप्रसादाची सोय केलेली आहे. आणि इकडे पत्रावरी जरी उचलला तर समोरच्या पिण्याची व्यवस्था बाजूच्या पत्रावळ्यात केलेली आहे. आणि पत्रावळी घेतली तुम्ही मागे टाका. आंब्याकडे पत्रावळी टाका. महादेव महादेव मित्रांनो आता रात्रीचे वाजतात 10:15 आणि आता वरचे पार्ट असत ते जॉईन करूचं काम चालू आहे. आरोग्य शिक्षण
घोराज घोर घोरतराज चो सर्वाज सर्वरूपाज रुद्ररूपाज जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा सर्वांचे देवस्थान कमिटीच्या वतीनं अघोराय घोराय घोर घोरतराय च सर्वाय सर्वरूपाय रूपाय ते नमो नमः अघोराय घोराय घोर घोरतराय च सर्वाय सर्वरूपाय सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी हा उद्योग आहे.
जरा ढोल वाजते जरा वाजवा हॅलो मृत्युंजयारुद्रनीलकंठाय शंभव्यमृतदेशाशरवाय महादेवाय जरा वाजवा मृत्युंजयारुद्रनीलकंठाय शंभव्यमृतदेशाशरवाय महादेवाय तर मित्रांनो रात्रीचे वाजता दादा बरोबर 3 आणि कळसासाठी काही वेळातच वरती कळस वगैरे चढवला होता शेवटची स्टेप असा आणि अजून पण तुम्ही बघू शकतात किती भाविक भक्तगण उपस्थित असतात आणि ब्राह्मण आणि तिकडे भटजी महाराज पण मंत्राचा जप रात्रभर करीत आहेत ज्यापासून कार्यक्रमाक सुरुवात वगैरे झाली कारागीर असतील डिफरन्सचे ऑपरेटर असतील सर्वांच्या सहकार्याने मंदिरात या ठिकाणी प्रकारे कळस चढवलेला आहे मंदिरावरती आणि फटाक्यांची आतषबाजी बघा तुम्ही काय आणि मित्रांनो सकाळच्या वाजल्या 4:30 बरोबर 4:20 झालेत आणि कळस वरती चढवलो तुम्ही बघू शकता
नव्हतो भविष्यात होणारो कार्यक्रम श्रीदेव सपतनाथ मंदिराचो जीर्णोत्सव पांडवकालीन मंदिर 5,500 वर्षापूर्वीचो इतिहास असा. पांडव इले सरमळे गावात रावले मंदिर बांधांक सुरुवात केल्यानी पण सकाळी कोमो आरावलो आणि मग ते पुढच्या प्रवासासाठी जाऊक निघाले आणि त्यापासून आत्तापर्यंत सरमळे गावातील ग्रामस्थांनी त्या देवतेची पूजा वगैरे केली आणि 1 वर्षापूर्वीपासून विचार केलो की या मंदिराचो जीर्णोद्धार होचो आणि त्याच्यानंतर पण यावर्षी देवाचं कौल गावलो आणि जीर्णोद्धार करूचो ठरवल्याने आणि त्या कार्यक्रमाक जाऊचो योगायोग इलो आणि सुंदर कार्यक्रम झालो. अगदी आम्ही बरोबर 6:30 वाजता पोचलेलो आणि त्याच्यानंतर पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत 4:30 वाजले आणि 4:20 दरम्यान मंदिरावरती कळस चढवलो झालो. तर हो संपूर्ण व्हिडिओ बघितले असल्यास तर तुमका हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली. व्हिडिओ एंडिंग खूप उशिरा करते कारण आता वाजले दुपारचे 2 दुसऱ्या दिवशीचे कारण जागरण असल्यामुळे पूर्ण रात्रभर जागरण केल्यामुळे जरासं झोपलेलं आहे. आता उठात मस्तपैकी 1-2-3 भाडी मारली आणि आता इकडे येईल एक भाडा घेऊन. तर म्हटला इंट्रो आउट्रो पण करूनच टाकूया. चला बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.